परळी तालुक्यातल्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची डोक्यात गोळी मारून हत्या करण्यात आली। बापू आंधळे आणि ज्ञानबा गीते यांना परळीत महादेव गीते यांच्या घरी बोलवण्यात आलं होतं। याच घरात बापू आंधळे आणि बबन गीते यांच्यात पैशावरून वाद झाला। त्यानंतर बबन गीते यांनी कमरेचं पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली। बबन गीते यांच्यासोबत असलेल्या राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्यानं मारहाण केली। मृत बापू आंधळे हे धनंजय मुंडे यांचे समर्थक होते। या प्रकरणात बबन गीते यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी 6 जणांना ताब्यातही घेण्यात आले। आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी परळी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। तेव्हा बँक कॉलनीमध्ये सगळा हा गोळीबार झालेला होता। धनंजय मुंडे समर्थकाची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर ज्यांनी हत्या केली त्या बबन गीते याला अटक करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आला। दरम्यान परळीत झालेल्या हत्येमागे नेमकं काय कारण आहे आपण जाणून घेऊया। बापू आंधळे आणि ज्ञानबा गीते यांना परळीतल्या महादेव गीते यांच्या घरी बोलावण्यात आलं। याच घरात बापू आंधळे आणि बबन यांच्यात पैशावरून वाद झाला। पैसे आणलेस का अशी विचारणा बबन यांना बापू आंधळे यांना केली। त्यानंतरही बबन गीतेंनी शिवीगाळ सुरू केली। शिवीगाळ का करतो असा जाब बापू आंधळे यांनी विचारला। त्यानंतर बबन गीते यांनी पिस्तुलातून बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली। गीतेंसोबत असलेल्या राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्यानं मारहाण केली। दरम्यान परळीतल्या हत्या प्रकरणी पोलीस नेमकी काय माहिती देत आहेत तीही पाहूया। बँक कॉलनी परिसरामध्ये एक फायरिंगची घटना घडली। त्यामध्ये एक व्यक्ती मयत झाल्याचा आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। आम्ही 302, 307 आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे 5 आरोपींविरुद्ध आणि त्या इन्क्लुडिंग जखमी जो आहे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे। बाकी 4 आरोपींचा आमचा शोध चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।